Our next chapter is work and energy. आता कार्य आणि ऊर्जा असं आपल्या चॅप्टरचं नाव आहे. आता याबद्दलच्या इयत्तेमध्ये पण आपण शिकलेलो आहोत की जेव्हा एखाद्या वस्तूचं काय होतं डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन होतं, तर या सिच्युएशन मध्ये त्या ऑब्जेक्टवर काय घडलं, कार्य घडलं म्हणजे वर्क घडलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता वर्कची जी सिंपल व्याख्या आहे, when force applied on an object causes displacement, then it is called as the work has to be done. म्हणजे एखाद्या वस्तूवर कार्य घडलं हे केव्हा, जेव्हा त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन होतं आणि विस्थापन होण्यासाठी त्या वस्तूवर काय अप्लाय करावा लागतो, फोर्स अप्लाय करावा लागतो. आता या अगोदर आपण पाहिलं आहे की जे फोर्स आहे, ओके, हे फोर्स जसा फॉर्म्युला आपण पाहिला होता मास इंटू ऍक्सिलरेशन, जे आपलं न्यूटन सेकंड लॉ है ना मोशन हे होतं. आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे अप्लाइड फोर्सच्या इक्विव्हॅलेंट असतं आणि त्यामुळे फोर्सचं एकक काय होतं मास इंटू ऍक्सिलरेशन. आता याच फोर्सला जर आपण डिस्प्लेसमेंट, आता डिस्प्लेसमेंट साठी आपण काय वापरू, यस, डिस्प्लेसमेंट साठी काय वापरू आपण, यस. सो वर्क हे कशाचा प्रोडक्ट किंवा कशाचा गुणाकार आहे, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचं मल्टिप्लिकेशन, याला काय म्हणायचं, वर्क. आता याला शब्दामध्ये लिहायचं असेल तर आपण लिहू वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके. आता यामध्ये एक लक्षात घ्या की समजा एक वस्तू आहे, ती वस्तू आपण ए पोझिशनला सध्या आहे, बरोबर आहे का, ए पोझिशनला सध्या एक बॉल आहे असं आपण कन्सिडर करू आणि त्यावर आपण किक मारली, अर्थातच आपण काय अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला. तर हा बॉल या हॉरिझॉन्टल डायरेक्शन, आता ही जी डायरेक्शन आहे ही कोणती डायरेक्शन घेऊ आपण, हॉरिझॉन्टल. आडवी जर असेल तर त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल आणि उभी जर असेल त्याला म्हणतात व्हर्टिकल. तर हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये हा बॉल घरंगळत कुठपर्यंत जातो, कोणत्या पॉइंट पर्यंत गेला, बी पॉइंट पर्यंत गेला. आता ए आणि बी यामधलं जे डिस्प्लेसमेंट आहे, तर ते डिस्प्लेसमेंट आपण काय कन्सिडर केलं, यस. ओके. आणि मग हे जे अप्लाइड फोर्स आणि वस्तूचं झालेलं डिस्प्लेसमेंट अर्थातच यस, या दोघांचा, तर या दोघांचा जे प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टला आपण काय म्हणलो, वर्क. ओके. सो सिंपली वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि वर्क डनची व्याख्या काय आहे, when force applied on an object causes displacement, it is known as the work done. आता तुम्ही एक काळजीपूर्वक जर पाहिलं तर या अगोदर मी तुम्हाला ट्रायग्नोमेट्री शिकवली. आता ही ट्रायग्नोमेट्री शिकवाय मागचा उद्देश काय होता ते मी तुम्हाला सांगतो. आता मला सांगा की समजा तुम्हाला मॅथ मध्ये तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकलेली आहे, ओके. आता हे सपोज वाय ऍक्सिस आहे, हा कोणता ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस. हा कोणता ऍक्सिस असतो, निगेटिव्ह वाय. हा कोणता असतो, निगेटिव्ह एक्स. आता मला सांगा हे जे हॉरिझॉन्टल पोझिशन मी घेतली, तर यामध्ये तुम्ही जर दोन गोष्टी केअरफुली पाहिल्या, एक आहे फोर्स आणि दुसरा आहे डिस्प्लेसमेंट. फोर्स हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये आहे म्हणजे अलोंग द एक्स ऍक्सिस आहे. कुठे आहे, एक्स ऍक्सिस, कारण एक्स ऍक्सिस हा हॉरिझॉन्टल पोझिशन शो करतो. त्यानंतर डिस्प्लेसमेंट सुद्धा कोणत्या डायरेक्शन मध्ये झालेला आहे, एक्स ऍक्सिसच्या. म्हणजे याचा अर्थ जे फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे हे दोन्ही एकाच दिशेमध्ये झाले आणि एकाच दिशेमध्ये होत असेल तरच
वर्क डनचा फॉर्म्युला काय घ्यायचा आपण, एफ म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण असं झालं वस्तूचं जे डिस्प्लेसमेंट आहे हे डिस्प्लेसमेंट कसं झालं, एक्स ऍक्सिस वर. मात्र जो अप्लाइड फोर्स होता हा अप्लाइड फोर्स त्या डायरेक्शन मध्ये आहे का, नाही. त्याने एक विशिष्ट अँगल तयार केला. समजा हा अँगल मी इथं 30 डिग्री कन्सिडर करतो. किती डिग्री कन्सिडर करतो, 30 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय झाला की यामध्ये जे डिस्प्लेसमेंट आहे आणि जे फोर्स आहे हे एकाच डायरेक्शन मध्ये आहे का, नाही. इथे जर पाहिलं आपण तर फोर्स आणि डायरेक्शन हे दोन्ही एकाच दिशेमध्ये आहे. एकाच दिशेमध्ये असतील तर त्याच्यामध्ये अँगल किती असेल बरं, यामध्ये अँगल तयार झाला का, नाही. कारण फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम असल्यामुळे या ठिकाणी जो थीटा असेल, अँगल असेल, हा किती झाला, 0 डिग्री. म्हणजे थीटा 0 डिग्री असेल तरच कोणता फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे, W इज इक्वल टू Fs. मग आता मला सांगा की 0 डिग्री असताना कोणती ट्रायग्नोमेट्री आहे की ज्याची व्हॅल्यू 1 असते. तर तुम्हाला ट्रायग्नोमेट्री जर चार्ट पाहिला तुम्ही तर ती ट्रायग्नोमेट्री आहे कॉस. कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, 1. किती असते, 1. आणि आता आपल्याला यावरून शिकायचे आहे फोर्सचे कंपोनंट. काय शिकायचं आहे, फोर्सचं कंपोनंट शिकायचं आहे. ते कंपोनंट शिकण्याच्या अगोदर आता हे समजून घ्या की जेव्हा आता हा आहे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस. यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जे डिस्प्लेसमेंट आहे हे कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, एक्स ऍक्सिस. आणि फोर्स जो आहे हा कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, एक्स आणि वाय च्या मध्ये आहे, बरोबर आहे का. मग आता या फोर्सचे आपल्याला कंपोनंट करायचे. काय करायचे आहे, कंपोनंट्स करायचे आहे. आता एक लक्षात घ्या की हा फोर्स आहे आणि आता आपण पाहिलं की जेव्हा आपण एक्स ऍक्सिसला पाहिलं होतं की व्हॅल्यू 1 येण्यासाठी अँगल किती पाहिजे होता, 0 डिग्री. कारण cos 0 ची व्हॅल्यू काय आहे, 1. म्हणून लक्षात घ्या या फोर्सचा जो कंपोनंट आहे तर तो एक्स ऍक्सिसला घ्यायचा F cos थीटा. काय घ्यायचा, F cos थीटा. आणि वाय ऍक्सिसला जे आहे तो घ्यायचा F sin थीटा. कारण तुम्हाला माहित आहे की sin 90 ची व्हॅल्यू काय असते, 1. आणि cos 0 ची पण व्हॅल्यू किती असते, 1. आणि म्हणून कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं जेव्हा आपण कंपोनंट घेतो तर एक्स ऍक्सिसला कोणती ट्रायग्नोमेट्री घ्यायची, cos थीटा. आणि वाय ऍक्सिसला कोणती ट्रायग्नोमेट्री घ्यायची, sin थीटा. ओके. आता मला सांगा की आता हा जो F आहे या F जरी या डायरेक्शन मध्ये लावत असेल पण त्याचा कंपोनंट कोणता घेतला आपण, F cos थीटा. आणि सपोज त्याची व्हॅल्यू आहे F1. काय घेतली त्याची व्हॅल्यू आपण, F1. मग आता पहा W चं सूत्र काय आहे, वर्कचं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स या दिशेमध्ये लावलं गेलं म्हणून फोर्सचा तो कंपोनंट घेणार का आपण, नाही. आपण कोणता घेणार, F1 हा असेल आपला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय आहे, S. मग F1 ची व्हॅल्यू काय सांगा, F1 ची व्हॅल्यू कोणती आहे, F cos थीटा इंटू S. किंवा याला आपण शॉर्टकट लिहू शकतो Fs cos थीटा. मग अशा पद्धतीनं आपल्याकडे वर्कचे किती सूत्र आले बरं, आपल्याकडे 2 सूत्र आले. एक सूत्र काय आहे, W इज इक्वल टू Fs. Fs हे सूत्र केव्हा वापरायचं, जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन कशी असेल, सेम असेल. पण डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांची डायरेक्शन जर सेम नसेल, तिथं जर अँगल म्हणजे कोन तयार होत असेल तर अशा वेळेस फॉर्म्युला कोणता वापरणार तुम्ही, W इज इक्वल टू Fs cos थीटा. आता तुम्ही म्हणताल की जर आम्ही थीटा 0 डिग्री घेतला तर, पहा
पुढे त्याचे आपण कंडिशन्स पाहू. टाइप्स ऑफ फोर्स मध्ये आता आपण त्याचे कंडिशन्स पाहू. वेगवेगळ्या अँगलला काय काय होतं पहा. आता पहिली कंडिशन पाहू आपण. थीटा 0 डिग्री असताना थीटा किती घेतला आपण 0 डिग्री. 0 डिग्री घेतला की वर्कचा फॉर्म्युला आहे W is equal to Fs cos theta is equal to Fs cos theta च्या ऐवजी थीटा किती डिग्री आहे 0 डिग्री. 0 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे सांगा. cos 0 ची व्हॅल्यू किती आहे 1. त्यामुळे उत्तर काय आलं Fs. म्हणजे थीटा 0 डिग्री जर असेल तर वर्क डनचा फॉर्म्युला तोच आहे जो आपण बेसिक फॉर्म्युला पाहिला होता. तो कोणता आहे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर या ठिकाणी व्हॅल्यू प्लस आली का मायनस आली. बरं प्लस आली. दॅट्स वाय हे जे वर्क आहे हे कोणत्या टाइपचं वर्क आहे पॉझिटिव्ह. कोणत्या टाइपचं वर्क आहे पॉझिटिव्ह. त्यानंतर दुसरी केस पाहू आपण. थीटा जो आहे तो 90 डिग्री घेऊ आपण. थीटा किती घेऊ 90 डिग्री. तर त्यामध्ये वर्क डनचा फॉर्म्युला आहे Fs cos थीटा. Fs cos किती घ्यायचा आपल्याला 90 डिग्री. आता थीटा अँगल मध्ये तुम्हाला बदला आहे. एक लक्षात घ्या थीटा जो आहे हा अँगल आपण कशामध्ये घेतला अँगल बिटवीन कशामधला F अँड S म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामधला अँगल घ्यायला बरोबर आपण. येतं लक्षात तुमच्या. पहिल्या केस मध्ये जर पाहिलं आपण तर वर्क आणि फोर्स यामधला अँगल किती घेतला होता आपण 0 डिग्री. तर अशा वेळेस वर्क डनचा फॉर्म्युला काय आला Fs. आणि या कंडिशन मध्ये वर्क कसं निघलं पॉझिटिव्ह. सेकंड केस जी आहे त्यामध्ये पहा आपण डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला आहे फोर्स या डायरेक्शन मधला आहे. थीटा किती घेतला आपण 90 डिग्री. पण मला सांगा cos 90 ची व्हॅल्यू काय आहे 0. किती आहे 0. मग मला सांगा Fs ला जर 0 न गुणलं तर उत्तर काय येतं 0. म्हणजे याचा अर्थ वर्क जे आहे वर्कची व्हॅल्यू 0 केव्हा असते जेव्हा थीटा किती असेल या ठिकाणी 90 डिग्री. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला अँगल जर किती अंश असेल 90 डिग्री असेल तर अशा वेळेस वर्क डन किती असतं 0. तुम्हाला उत्तर करायची गरज नाही. तुम्हाला जर प्रश्नाने दिलं की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला जो अँगल 90 डिग्री असेल तुम्ही डायरेक्ट उत्तर देणार की अशा केस मध्ये वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे 0. येते लक्षात. हे जरा दोन केसेस. तिसरी केस जी आहे ती आहे थीटा जर 180 डिग्री असेल. किती असेल 180. मूळ फॉर्म्युला काय आपला W is equal to Fs cos theta. सांगा Fs cos 180. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला 180 ची व्हॅल्यू तुम्ही शिकवलीच नाही. तर इथं वाटल्यास मी तुम्हाला लिहून देतो की cos 180 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे -1. किती असते -1. मग आता पहा Fs ला लिहू इंटू 180 ची व्हॅल्यू किती आहे cos 180 ची -1 इज इक्वल टू काय झालं -Fs. मग आता वर्क डनचं व्हॅल्यू काय आले बरं सूत्र काय आलं वर्क डनचं -Fs आलं. म्हणजे वर्क कसं आलं सांगा निगेटिव्ह. हे निगेटिव्ह का आलं कारण पहा ही वस्तूची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे ही वस्तूची फोर्सची डायरेक्शन आहे. दोघांमध्ये जो अँगल आहे हा अँगल किती घेतला आपण 180 डिग्री. म्हणजे डिस्प्लेसमेंट एका दिशेला आणि फोर्स दुसऱ्या दिशेला विरुद्ध दिशेला होते. दोन्ही विरुद्ध दिशेला असेल तर ट्रायगोनोमेट्री काय येते cos 180 त्याची व्हॅल्यू काय आहे -1. त्याच्यामुळे वर्कचा जो फॉर्म्युला आहे तो काय आला -Fs. मग अशा केस मध्ये जे वर्क डन आहे ते वर्क डन असतं निगेटिव्ह. कसं असतं निगेटिव्ह. पहा 3 केसेस पाहिजे आपण आतापर्यंत की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला अँगल किती असेल 0 असेल तर वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे Fs. अशा वेळेस वर्क डन कसं आहे पॉझिटिव्ह.
दुसऱ्या केसमध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला जो अँगल आहे तो किती घेतला आपण 90 डिग्री. अशा वेळेस वर्डनची व्हॅल्यू काय आली 0. तिसऱ्या केसमध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला अँगल किती डिग्री घेतला आपण 180 घेतल्यामुळे सूत्र काय आलं W इज इक्वल टू मायनस एफएस. निगेटिव्ह आल्यामुळे वर्डन कसं आलं निगेटिव्ह. आणि स्पेशल केस घेऊ आपण चौथी की थीटा जर 60 डिग्री असेल पहा W इज इक्वल टू एफएस कॉस थीटा. थीटा किती डिग्री सांगितलं मी तुम्हाला 60 डिग्री. किती सांगितलं 60. लक्षात येतं ना पहा आपल्यास मी पुन्हा एकदा कधी करतो पहा हे आहे डिस्प्लेसमेंट आणि हे आहे सॉरी अँगल थोडा कमी झाला आणि हे आहे फोर्स. आता फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला जो अँगल आहे थीटा तो किती घेतला आपण 60 डिग्री. मग थीटा 60 डिग्री असताना cos 60 ची व्हॅल्यू किती आहे 1/2. मग आता आपण सांगा एफएस इंटू 1/2 इज इक्वल टू काय येणार आपण हाफ एफएस. म्हणजे W चं सूत्र काय झालं 1/2 इंटू एफएस. म्हणजे जे वर्डन आलं हे पॉझिटिव्ह आलं मात्र कसं आलं बरं हाफ. कसं आहे हाफ. म्हणून याची कंडिशन काय येणार आपण हे वर्डन पॉझिटिव्ह आहे बट वर्डन किती घडलं फक्त हाफ 50%च घडलं कारण इथं व्हॅल्यू काय आली हाफ एफएस. सो अशा प्रकारच्या या 4 केसेस आपण पाहिलं. लक्षात येईल सांगा मला आता थीटा 0 डिग्री असेल तो वर्डन कसा असतं पॉझिटिव्ह कारण सूत्र काय आहे W इज इक्वल टू एफएस. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला थीटा 90 डिग्री असेल तो वर्डन काय असतं 0. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला अँगल 180 असेल तर अशा वेळेस वर्डन कसं असतं निगेटिव्ह आणि सूत्र कसं असेल W इज इक्वल टू मायनस एफएस. आणि चौथ्या केस मध्ये थीटा किती डिग्री घेतला आपण 60 डिग्री. अशा वेळेस वर्डन कसं झालं पॉझिटिव्ह बट हाफ वर्डन का घडलं कारण W चा फॉर्म्युला काय आला हाफ इंटू एफएस. ठीक आहे. आता एवढे फॉर्म्युले पाहिल्यानंतर आता आपण युनिट ऑफ वर्क कडे येऊ. वर्क इज इक्वल टू काय आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता मला सांगा फोर्स कशामध्ये मोजतो आपण न्यूटन. कशामध्ये मोजतो आणि डिस्प्लेसमेंट हे जे आहे ते कशामध्ये मोजतो मीटर. म्हणून जे युनिट ऑफ वर्क आहे वर्कचं युनिट काढायचं असेल तर न्यूटनला मीटरनं जर म्हणलं तर आन्सर काय येईल न्यूटन मीटर. पण या न्यूटन मीटरला एक सेपरेट नाव आहे ते आहे जूल आणि ते दाखवल्या जातं इंग्रजी जे अक्षरानं. कशाने दाखवलं जातं जे अक्षरानं. सो वर्कचं एसआय युनिट काय म्हणणार तुम्ही काय आहे जूल. जूल काय आहे तर जूल काय आहे नॅनोमीटर. म्हणजे 1 जूल म्हणजे 1 नॅनोमीटर. हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं. क्लिअर. आता आणखीन एक पुढे काही मी लिहित आहे काल आपण पाहिलं होतं की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन होतं आणि यावरून फोर्सचं एकक आपण पाहिलं होतं. मासचं एकक काय आहे किलोग्रॅम. ऍक्सिलरेशनचं काय आहे मीटर पर सेकंद. म्हणजे काल आपण पाहिलं होतं की 1 न्यूटन म्हणजे काय असतं 1 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि त्यावरून तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला एक सांगितलं होतं की जर आपण 1 न्यूटनचं जर डाईन करायचं असेल तर किलोग्रॅमचे मीटर किलोग्रॅमचे ग्रॅम आणि मीटरचं सेंटीमीटर करताना किती आलं होतं 10⁵ आणि सीजीएस एकक काय होतं डाईन. काय होतं डाईन होतं. तसंच आता आपल्याला काय करायचं आहे जूल हे एसआय युनिट आहे. कोणतं युनिट आहे एसआय युनिट आहे. त्यामध्ये जे सीजीएस युनिट आहे सीजीएस युनिट ऑफ वर्क
तर त्याचं नाव आहे पहा अर्ग. काय आहे? अर्ग. ERG. लक्षात आलं? जसं पहा फोर्सचा SI युनिट काय होता? न्यूटन. फोर्सचा CGS युनिट काय आहे? डायनेमिक. तसं वर्कचं SI युनिट काय आहे? जूल. आणि वर्कचं CGS युनिट काय आहे? अर्ग. मग आता जेव्हा आपण पाहिलं की 1 न्यूटन म्हणजे 10⁵5 डायनेमिक, येते लक्षात? हे आपण ऑलरेडी पाहिलं आहे. तर आता 1 जूल म्हणजे किती अर्ग? ठीक आहे. तर मला वाटतं पुढे कन्सेप्ट आहे, पुढे कन्सेप्ट मध्ये घेऊ आपण. तर आता आपला पुढचा प्रश्न आहे की 1 जूल म्हणजे किती अर्ग? येते लक्षात? जूल हे SI युनिट आहे, अर्ग हे CGS युनिट आहे. चला तर त्यांची रिलेशनशिप फाइंड करू. पहा आता 1 जूल म्हणजे आताच मी सांगितलं तुम्हाला की 1 नॅनो न्यूटन मीटर. काय सांगितलं मी तुम्हाला? 1 न्यूटन मीटर. आता न्यूटनचं काय सांगितलं मी तुम्हाला? 1 न्यूटन म्हणजे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. मान्य? गुणिले इथं कोण आहे? मीटर. मग सांगा किलोग्रॅमला किलोग्रॅम, मीटर गुणिले मीटर काय होईल? मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर. ही कोणाची व्हॅल्यू आली? 1 जूलची. आता याला आपल्याला CGS फॉर्म मध्ये टाकायचं. कशामध्ये टाकायचं? CGS. आता मला सांगा 1 किलोग्रॅम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं 10⁻³ ग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतात, त्याला आपण 10⁻³ किती लिहितो? 3. आता 1 मीटर म्हणजे किती असतं बरं? सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटरला आपण काय लिहितो? 10⁻². पण त्याच्याऐवजी जर मीटर स्क्वेअर असेल, काय असेल? मीटर स्क्वेअर. तर इथं सुद्धा आपल्याला 10⁻², आहे त्याचं काय घ्यावं लागेल? स्क्वेअर. मग सांगा आता 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू किती? 2 चा स्क्वेअर म्हणलं किती झालं? 4. म्हणजे याचा अर्थ 1 मीटर स्क्वेअर म्हणजे किती आलं? 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. चला आता आपण किती टाकू? सांगा आता. किलोग्रॅमची आपल्याला काय करायचं आहे? ग्रॅम करायचे आहे. तर सांगा. आता यामध्ये आणखीन एक लक्षात ठेवा की जे अर्ग आहे ना, ERG, अर्ग काय आहे? CGS युनिट आहे. काय आहे? CGS युनिट ऑफ वर्क आहे. वर्कचं CGS युनिट आहे. आता हे CGS युनिट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो अगोदर, मग ही रिलेशनशिप आपण बघू. 1 अर्ग इज इक्वल टू, आता मला सांगा वर्कचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू ऍक्सिलरेशन. डिस्प्लेसमेंट जशाचं तसं. आता मला सांगा मासचं SI CGS एकक काय आहे? मासचं CGS असतं ग्राम. CGS काय असतं? ग्राम. पहा ग्राम. ऍक्सिलरेशनचं काय असतं? CGS इन सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि डिस्प्लेसमेंटचं काय असतं? मीटर. काय असतं? मीटर असतं. आता पहा ग्रामला ग्राम, सॉरी डिस्प्लेसमेंटचं मीटर नाही तर CGS एकक काय असतं? सेंटीमीटर. सांगा सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर. सेंटीमीटरचं काय असेल? स्क्वेअर. आणि डिवायडेड बाय सेकंद स्क्वेअर. म्हणजे 1 अर्गची व्हॅल्यू किती आली बरं? 1 ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू कोणाची आहे? 1 अर्ग. कोणाची व्हॅल्यू येते? 1 अर्ग. आता सांगा किलोग्रॅमचे ग्रॅम करताना किती आले बरं? 10⁻³ ग्राम गुणिले मीटर स्क्वेअरचं सेंटीमीटर स्क्वेअर करताना किती घ्यायचं? 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर. आता 10⁻³ आणि 4 यांची बेरीज करा. घातांकाची किती आलं? 10⁻⁷. उरलं काय काय सांगा? ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर.
पण मला सांगा ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर म्हणजेच काय असतं, अर्क असतं. सो इथं काय लिहिणार मी, अर्क. आणि यावरून एक रिलेशनशिप तयार झाली की 1 जूल इज इक्वल टू 10 raised to the power 7 अर्क. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं होतं की 1 न्यूटन इज इक्वल टू 10 raised to the power 5 टाइम, त्याच पद्धतीनं 1 जूलची व्हॅल्यू काय आली, 10 raised to the power 7 अर्क. पैकी जूल जे आहे हे वरचं एसआय युनिट आहे आणि अर्क हे सीजीएस युनिट आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके.